जरांगे पाटलांनी मराठ्यांच्या हक्कासाठी उन्हात बसून आंदोलन केलं. सरकार घाबरलं, सरकारला दखल घ्यावी लागली. मनोज जरांगे पाटील परत उपोषणाला बसला. म्हणल्यानंतर सगळे खडबडून जागे झाले. आंदोलनाच्या अगोदर सुद्धा सगळे भेटायला आले, नंतर सुद्धा. समाजाचा जर एखादा प्रमुख नेता असेल आणि त्याच्यात जर प्रामाणिकपणा आणि चिकाटी असेल आणि तो जर सरकारला घराघरा फिरवणारा असेल, कुठल्याही समाजाचा नेता असा असू द्या, फक्त तो जर प्रामाणिक असेल आणि त्याला सिस्टीमला वाकवण्याची जर ताकद असेल तर नेते सुद्धा तुमच्या चरणापाशी येऊन बसतात. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. हेच आता महत्वाचं आहे. इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या मागे जर ताकद असेल, तुम्ही फक्त टीका करून एखाद्या मोठ्या व्यक्तीला फक्त घाणेरडं बोलून बदनाम करू शकता. त्यांच्यासारखी समाजाच्या पाठीशी उभं राहून समाजाच्या पोराबाळांना न्याय मिळवून देणारी यंत्रणा उभी केली का? तुम्हाला कोणी विचारतं का? तुमच्यावर सिस्टीम हलते का? अजिबात नाही. एकाच्या विरोधात बोलायचं म्हणून दुसऱ्याला उभं केलं जातं. हे सध्याच्या मीडियाची गरज आहे. आणि एकमेकाच्या विरोधात जाऊ नये म्हणून समोरासमोर आणणं किंवा वाद न होणं ही समाजाची गरज आहे. हे फक्त लक्षात घेतलं पाहिजे. मानलं पाहिजे मनोज जरांगेंच्या चिकाटीला. त्यांच्या मागण्या, त्यांच्याकडे असणारी त्यांची अभ्यासक मंडळी, त्यांच्या मागे असणारी त्यांचे जे काही कोणी त्यांना मुद्दे सांगणारी यंत्रणा, ही सगळी सिस्टीम जर सक्षम असेल, विचारशील असेल, तरच ते समोरच्याला गुंडाळू शकता किंवा त्याच्यावर अधिराज्य गाजवू शकता. अन्यथा नाही. हे राजकीय पुढारी सगळे प्रस्थापित आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल मंत्रालयात बसून मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ किंवा आरक्षण समितीचे अध्यक्ष वगैरे हे सगळे व्यक्तीला घाबरत नाहीत, समाजाला घाबरतात, समाजाच्या मागच्या ताकदीला घाबरतात. आणि मी आत्ताच सांगितल्यासारखं, जर तुमच्या पाठीमागे ताकद असेल, ताकद निर्माण करण्याची इच्छाशक्ती असेल आणि तुम्ही फक्त प्रामाणिक असाल आणि तुम्ही जर लोकांना फसवणारे नसाल, म्हणजे पैसे खाणारे नसाल, समाजाला नेऊन विकणारे नसाल, तर लोक तुमच्यावर देवासारखा विश्वास ठेवतात. वेळ प्रसंगी लोकांनी देवाला पाहिलं नाही, देवाला फक्त देवाचं स्मरण करतात. पण जर चांगला व्यक्ती काम करत असेल, लोक त्याच्यात यासाठी देव पाहतात, कारण तो सगळ्यांसाठी काम करतो. मनोज जरांगे पाटील मराठ्यांसाठी आणि मराठा समाजासाठी देव आहेत, असं ज्यांना ज्यांना आरक्षणाच्या आंदोलनामुळे किंवा जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे न्याय मिळाला आहे, त्या लोकांना जाऊन विचारा. तुम्ही एकदा घरातून बाहेर पडू नये ना, मराठवाड्यात फिरा. जरांगे पाटलांना मानणाऱ्याच काय, न मानणाऱ्या गावात सुद्धा जाऊन बघा. एकदा तरी ते नाव घेतात की असा नेता झाला पाहिजे. माझं तर प्रामाणिक मत आहे. जर या महाराष्ट्रात एक 15-20 मनोज जरांगे प्रत्येक समाजात जर जन्माला आले, तर तुम्हाला एकच सांगतो, ज्या समाजाला प्रामाणिक नेता नाही आणि ज्या समाजाचा नेता विकला जातो किंवा ज्या समाजाचा नेता राजकारणासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाचा म्हणजे वापर करतो किंवा समाजाला विकतो, असे लोक समाजाचे नसतात. पण जी लोक समाजाच्या हितासाठी वेळ प्रसंगी स्वतःच्या प्राणाची आहुती देण्याचा प्रयत्न करतात, जे की याच्या अगोदर लोकांनी स्वतःचे प्राण दिले, अशा माणसांना लोक ग्रेट मानतात, देव मानतात आणि अशांच्याच मागे माणसं थांबतात. आता लोक फार चिकित्सक झालेत. चांगलं वाईट, नेऊन विकणारा, फसवणारा आणि प्रामाणिक लोकांना सगळं कळतं. आणि जिथं चमत्कार असतो तिथं सगळे नमस्कार घालतात. मनोज जरांगे पाटलांनी स्वतःच्या म्हणजे बघा, शरीराची काळजी केली नाही, मुलाबाळांची काळजी करत नाहीत, बायको लेकरांच्या आई वडिलांचा विचार करत नाहीत. हा समाजच माझं कुटुंब आहे असं म्हणून ते काम झपाट्याने करतात. भले त्यांना सध्या त्यांनीच काल सांगितलं की शारीरिक दृष्ट्या वीक आहे, म्हणजे तरी सुद्धा माणूस लढतोय, म्हणजे त्यांच्या पाठीशी लोक आहेत. गावागावातले लोक ह्या जरांगे पाटलांनी वेळी केली. गावागावातली माणसं
स्वतःच्या खर्चानं मोठ्या मोठ्या गाड्या भरून जातात त्यांच्या आंदोलनाला. जरांगे पाटलांच्या पाठीमाग जेवढी गावातली माणसं आहेत तेवढी या देशाच्या नेत्याच्या पाठीमागे सुद्धा नाही. एखाद्या केंद्रातल्या किंवा राज्यातल्या कुठल्याही नेत्याने राज्यात आवाज द्यावा, कॉल द्यावा, सभा लावावी, त्या नेत्याच्या एका सभेच्या 100 पट जास्त गर्दी फक्त एक जरांगे पाटील गोळा करतात. ही ताकद आहे जरांगे पाटील. ज्या दिवशी प्रत्येक समाजात मनोज जरांगे पाटलांसारखे लोक तयार होतील किंवा मनोज जरांगे पाटलांसारखे समाजाला सर्वोच्च मानणारे, कुटुंब मानणारे आणि फक्त समाजाचा विचार करणारी लोक जर महाराष्ट्रात 25 जरी जन्माला आली किंवा त्या विचाराने त्या ताकदीची तयार झाली तर ते 25 समाज मी म्हणतो या देशावर राज्य करू शकतील. कारण संघटनेशिवाय अर्थात गर्दीशिवाय, समाजाच्या ताकदीशिवाय हे या देशाचा किंवा राष्ट्राचा विकास होऊ शकत नाही. आणि सत्तेत कुणीही असू द्या, त्या व्यवस्थेला वाकवण्याची ताकद तुमच्या गर्दीमध्ये आणि तुमच्या शब्दामध्ये असते. ती ताकद मनोज जरांगेच्या शब्दामध्ये आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. हे माझं प्रामाणिक मत आहे, वैयक्तिक मत आहे. आणि ते फक्त स्वतःच्या समाजासाठीच नाही, इतरांचा सुद्धा विचार करतात, दुजाभाव करत नाहीत. संवैधानिक पद्धतीनं जे जे कायद्यानं ज्याला ज्याला मिळालं पाहिजे त्याला ते मिळालं पाहिजे. कायदा सगळ्यांसाठी आहे. आता कोणाच्या पोटात दुखत असेल म्हणून ते टीका करत असतील तर त्यांना झालेला तो कावीळ आहे असं समजावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं काय मत आहे नक्की सांगा कमेंट करून. जय शिवराय आणि हा व्हिडिओ शेअर करा.